मित्रांनो, मागच्या भागात झालेला माझ्या स्वप्नांचा चुराडा तुम्हाला माहीतच आहे, पण तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर मागचे सगळे भाग आधी पहा. कारण ही एक अखंड कहाणी आहे आणि मी खात्रीने सांगतो तुम्हाला आवडणारी देखील आहे. त्यामुळे तुमच्याच आनंदाच्या मिशन आनंदी या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर मी कारमध्ये बसून रडलो आणि थोडा हलका झालो. मग मी निशाला कॉल केला. तिला मी सगळी आपबीती सांगताना पुन्हा माझा श्वास घुसमटू लागला. मी हुंदके देऊ लागलो. तिने मला सावरण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या घरी यायला सांगितलं. मीही तेच मान्य करून निघालो. साधारण अर्ध्या तासात मी तिच्या घरी पोहोचलो. दारातून आत जाताच मी तिला घट्ट बिलगलो आणि पुन्हा एकदा माझ्या अश्रूंचा बांध फुटला. मी तिच्या मिठीत धाय मुकलून रडू लागलो. ती मला तिच्या हृदयाशी धरून हळूवार माझ्या केसातून पाठीवरून हात फिरवत मला शांत करत होती. माझा आवेग हळूहळू कमी झाला तसं तिने माझा चेहरा तिच्या दोन्ही हाताच्या ओंजळीत समोर घेऊन तिने माझ्या डोळ्यांना ओठ लावले आणि माझे अश्रू पुसले. तिच्या प्रेमळ स्पर्शाने मी शांत शांत होत गेलो. ती खूप हळूवारपणे तिच्या ओठांनी माझा संपूर्ण चेहरा स्पर्शत होती. रीटाच्या रागावर जणू ती प्रेमाची फुंकर मारत होती. रीटाच्या घरी पाण्याने धुवूनही मला माझा चेहरा स्वच्छ झालाय असं वाटलं नव्हतं. मात्र निशाच्या ओठ आणि जिभेच्या स्पर्शाने मात्र तो साफ झाला, पुन्हा चमकू लागला. मी हळूवार हातांनी तिच्या सर्वांगावर स्पर्शत तिच्या प्रेमळ स्पर्शाचा आनंद घेत राहिलो. असाच काही वेळ गेला. मनावरचं सगळं मळभं दूर झालं. मग तिने दार बंद केलं आणि मला घेऊन बेडरूमकडे वळली. मीही तिच्या मिठीतच बेडपर्यंत गेलो आणि तिला मिठीत धरूनच बेडवर पडलो. ती माझ्या डाव्या हाताच्या कुशीवर माझ्या छातीवर विसावली. मी हळूवार तिच्या केसातून हात फिरवत असताना ती जणू माझ्या हृदयाला बिलगत होती. इतक्या अल्पावधीत तिचा वाढलेला जिव्हाळा मला प्रचंड सुखावत होता. मी या सुखसागरात असतानाच ती त्याच अवस्थेत बोलू लागली. रोहन, या बाजारात तुला प्रत्येक ठिकाणी प्रेम मिळेलच असे नाही. खरं तर प्रेम या अनुभूतीपासून खूप लांब गेलेल्या बायकाच या प्रवाहात येतात. पण त्यांना ते कसं घ्यावं हे समजेल असे नाही. त्यांनी ते पैसे देऊन त्यांना हवं तसं घ्यायचं ठरवलेलं असतं. शेवटी त्यांचं सुख महत्त्वाचं. त्यासाठी त्या पैसे फेकतात. रीटाचं म्हणशील तर तिचा नवरा खूप मोठा उद्योगपती आहे. पाण्यासारखा पैसा वाहतो त्यांच्या घरी. त्यामुळे प्रवाहसुद्धा बेबंद होतात. त्याला टीव्ही मालिकांमधल्या, चित्रपटातल्या तारकांचे प्रचंड आकर्षण आहे. त्याचं समाधान केवळ सुंदर स्त्रीच्या स्पर्शसुखात नाही तर त्यांचे वलय उपभोगण्यात आहे. रीटा आणि त्याची भेटसुद्धा अशीच. रीटा एका मालिकेत काम करायची. तेव्हा सवयीप्रमाणे त्याने तिला पैशाच्या जोरावर एका रात्रीसाठी विकत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रीटाने तो प्रस्ताव फेटाळून लावला. यात त्याचा इगो दुखावला आणि मग तो ईर्षेने पेटून उठला. मग त्याने सरळ तिच्याशी लग्नच करायचा निर्णय घेतला. खरं तर रीटाची तयारी नव्हती, पण तिच्या घरच्यांनी एवढे मोठे स्थळ म्हणून तिच्यावर दबाव आणला. तिलाही वाटलं तो तिच्या प्रेमात वेडा झालाय. मात्र त्याचे खरे रूप तिला त्यांच्या लग्नानंतर कळले. त्याने फक्त स्वतःचा अहंकार सुखावून घ्यायला तिच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर तो फक्त तिच्या शरीराचा उपभोग घेत राहिला. त्यात प्रेमाचा लवलेशही नव्हता. आत्ता तर त्याच्या उपभोगाची व्याख्या देखील बदलली आहे. जे आज तिने तुझ्यासोबत केलंय तेच तेवढं तो फक्त तिच्यासोबत करतोय. तिच्या भावनांना पायदळी तुडवतोय. तिची तडफड होतीये, पण यातून ती बाहेरही पडू शकत नाही. वजन वापरून तिला तो त्याची दासी बनवून घरात ठेवला आहे. त्याचे शौक आधीसारखेच सुरू आहेत. शेवटी तिने परिस्थितीपुढे शरणागती पत्करली आहे. हाताशी हवा तितका पैसा असतो हेच काय ते एकमेव सुख. बाकी ती पूर्ण उद्ध्वस्त आहे. आज तिच्या मनातला सगळा राग तिने तुझ्यावर काढला आहे. निशाच्या तोंडून रीटाची कहाणी ऐकताना मन सुन्न झालं. माझ्या भावनांना पायधळी तुडवत तिनं सुख उपभोगलं नव्हतं तर मनातला उद्वेग कमी केला होता याची जाणीव झाली. तिच्याविषयी मनात सहानुभूतीची भावना वाढीस लागली. तसं मी निशाला घट्ट जखडून म्हणालो, मॅडम, किती भोगलंय तिनं, कसे दिवस काढत असेल. मला आत्ता तिची दया येऊ लागलीय. तिनं माझा नंबर घेतलाय. आधी मी ठरवलं होतं तिच्याकडे परत कधीच जाणार नाही, पण आत्ता मी नक्की जाईन. तिला हवं ते, हवं तसं, हवं तितकं देईन, तेही अगदी मनापासून. यावर निशा थेट माझ्या ओठात आली. मला घट्ट बिलगत म्हणाली, तू असा आहेस म्हणूनच मला खूप आवडतोस. तू जिंकला आहेस मला. मी शांतपणे तिच्या स्पर्शाचा, आवेगाचा अनुभव घेताना उत्तेजित होऊ लागलो.
माझाही आवेग वाढल्याचे निशाच्या लक्षात आले. तसे तिने मला एक ऑफर दिली. म्हणाली, रोहन, मला ना तुला सर्वोच्च सुख द्यायचंय. ज्यामुळे तू आज इतका रडला आहेस त्यामुळेच तू सुखावलेला मला बघायचंय. माझ्या भावनांचा विचार न करता तू घेशील सुख. तुला हवं तसं मी द्यायला तयार आहे. ती कसं मला सुखवणार आहे याची कल्पना येताच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. निशाविषयी प्रेमभाव आणखीन दाटून आला. ओठात घट्ट जखडून मी तो व्यक्तही केला. तशी तीही सुखावली. पण तिच्या भावना तुडवत स्वतः सुखवणे मला जमणार नव्हते. त्यामुळे त्याला नकार देण्याचा विचार मनात तरळत असताना शरीर मात्र त्या सुखासाठी आसुसले, बेभान झाले. मग नको म्हणण्याचा विचार बाजूला पडला आणि मी उठून बेडखाली उभा राहिलो. तिथून पुढची सुमारे 5 मिनिटे माझ्या आयुष्यात सर्वाधिक सुखाची होती, अविस्मरणीय. ती पाठीवर, बेडच्या काठाला डोकं, मी मागे, खाली उभा. ती त्रास सोसायला तयार, पण मी तो फार काळ देऊच शकलो नाही आणि फार काळही. एखाद्याने एखादं सुख एखाद्याला द्यायचं ठरवलं तर ते किती सर्वोच्च पातळीवर जाते याची अनुभूती मी याची देही याची डोळा घेत होतो. दोन्ही हातात मोठे गोळे, बाबुराव हात, ओठात जखडलेला. मी निशाचे हे रूप आणि स्पर्श फार काळ डोळ्यात साठवू शकलो नाही. पण तिने माझी सगळी आवर्तने झेलली. मी सुखावेगाने डोळे मिटले होते. फ्रेश होऊन बाहेर पडताना ती मला घट्ट बिलगली होती. खरं तर तिच्याहून अधिक मी तिला बिलगलो होतं. तिने माझ्यावर जणू जादूची कांडी फिरवली होती. त्या घुसकोटीतून मला अलगद बाजूला काढलं होतं. जो उत्साह माझा सकाळी बंगल्यातून बाहेर पडताना होता तोच उत्साह घेऊन मी परत निघालो होतो. मध्ये घडून गेलेल्या 2 घटनांनी मला सुखाचे 2 वेगवेगळे पैलू दाखवून दिले होते. आत्ता मला दोन्हीही आवडू लागले होते. शीळ घालतच मी ड्रायव्हिंग करत होतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा माझा दिवस कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या उद्याच्या दिवसाची तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागून राहिली असेल. त्यासाठी तुमच्या आनंदाचे मिशन आनंदी हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच करा. आणि कथा आवडली असेल तर नक्की एक लाईक देखील करा. लवकरच भेटू माझ्या पुढच्या भागात.